बाजारात भाजी आणायला गेल्यावर अनेकदा करटुले बघितले असतील. करटुल्याला कुठे कटुले, कुठे करटुले म्हणतात, तर कुठे करटोली म्हणतात, तर काही भागामध्ये यांना रानकारले असेही म्हणतात. या भाजीमध्ये प्रोटीन, फायबर, कार्बोहायड्रेट्स, विटॅमिन ए, विटॅमिन B1, B2, B3, B5, B6, B9, B12, विटॅमिन सी, विटॅमिन D2 आणि 3, विटॅमिन H, विटॅमिन के, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, कॉपर, झिंक इत्यादी पोषक तत्वे आढळतात. हृदयरोग, कोलेस्ट्रॉल, मधुमेह, अस्थमा, हाय ब्लड प्रेशर यासारख्या रोगांवर ही भाजी खूप फायदेशीर ठरू शकते. या भाजीचे सेवन केल्याने इम्युनिटी वाढते, त्वचेसंबंधी समस्या दूर होतात व ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. तर आता आपण या भाजीचे फायदे बघितले. आता आपण याची कृती बघूया. तर आता मी इथे करटुले बारीक बारीक गोल गोल कापून घेतले आणि जे बिया होत्या, कडक बिया ज्या असतील त्या काढून घेतल्या. जर पातळ पातळ हलक्या छोट्या छोट्या बिया जे कवळे आहेत ते तसेच ठेवले. आणि आता मी कुकरच्या डब्यामध्ये स्वच्छ धुवून कुकरच्या डब्यामध्ये लावून घेतलं. पाणी टाकलं नाही आहे मी त्यात, फक्त असं वाफेवर शिजवणार आहे. हे बघा एवढे बारीक कापलेत. तर आता मी एक शिट्टी काढणार आहे कुकरला आणि नंतर आपण फोडणी करूया. इथे मी 2 टेबलस्पून तेलामध्ये लसूण ठेचून टाकलंय. 5-6 लसणाच्या पाकळ्या मी ठेचल्या आणि त्या फोडणीत घातल्यात. 1 टीस्पून मी राई घातले. राई चांगली तडतडून घेऊया. दोन मोठे कांदे आपण इथे बारीक चिरून घेतले, ते आपण घालून घेऊया. एक टीस्पून मीठ घालून घेऊया. एक टीस्पून हळद घातली. दीड टीस्पून आगरी मसाला टाकलाय. आता जी करटुली आपण वाफून घेतलेली आहे बघा, छानपैकी वाफलेली आहेत. आता आपण ही फोडणीत घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. अर्धा टीस्पून चवीपुरतं आपण अशी साखर घालून घेतली. ऑप्शनल आहे, हवी असले तरच टाका. आणि आता आपली भाजी झालेली आहे. एक वाफ काढूया आणि वरून खोबरं पेरून घेऊया. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, रेसिपीला शेअर करा. धन्यवाद.